आणि अर्थातच सुरुवातीला बातमी आपल्या ग्रामदैवतांची। भक्तलिंग एकदा हर बोला हरच्या जयघोषात अभूतपूर्व अशा भक्तिमय वातावरणात आणि परंपरेप्रमाणे 68 लिंगांना तैलाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला प्रारंभ करण्यात आलाय। जानेवारी महिना आला की सोलापूरकरांना वेध लागतात ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे। 900 वर्षापासून ही परंपरा चालत आली असून दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडतो। यात्रेदरम्यान पार पडणारे यण्णिमज्जन अर्थात तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमप्रदीपन, शोभेचं दारूकाम आदी कार्यक्रम ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्वणी ठरते। केवळ राज्यातीलच नव्हे तर शेजारील आंध्र कर्नाटकातून लाखो भक्तगण या देवदुर्लभ सोहळ्यासाठी उपस्थित असतात। हर्र बोला हर्रच्या गजरानं अवघी सोलापूर नगरी ही दुमदुमून जाते। संपूर्ण वातावरण आध्यात्मिक अनुभूतीनं भारावून जातं। रविवारी सकाळी तैलाभिषेकानं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला। सिद्धरामेश्वरांनी शहर परिसरात स्थापन केलेल्या 68 लिंगांना नंदीध्वजाच्या मिरवणुकीसह तैलाभिषेक करण्यात आला। सकाळी 8 वाजता हिर्याब्बूवाडा इथं तैलाभिषेकासाठी लगबग होती। शिवानंद हिर्याब्बू, राजशेखर हिर्याब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आलं। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, उज्ज्वला शिंदे, स्मृती शिंदे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, नगरसेवक चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, डॉक्टर किरण देशमुख आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी मानाच्या नंदीध्वजांचं यावेळी दर्शन घेतलं। यानंतर नंदीध्वजांच्या सवाद्य मिरवणुकीस प्रारंभ झाला। तैलाभिषेकासाठी नंदीध्वज हे मार्गस्थ झाले। पुढे नुकसानदारासाठी आपल्या समोर
हर्र बोला हर्रचा एकच जयघोष यावेळी करण्यात आला. दरम्यान मान्यवरांनी सिद्धरामेश्वर यात्रेविषयी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवयोगी श्रीरामची यात्रा आजपासून सुरू झाली आहे. आज एंडी म्हणजे तेलाभिषेक, उद्या अक्षता, परवा दिवशी होम, त्याच्यात मग चौथ्या दिवशी दारूताम आणि पाचव्या दिवशी कपड करायचा, असा हा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम होतो. आणि आज रोजी सकाळी हिर्याबू यांच्या वाड्यात हिर्याबू देशमुख यांच्या हस्ते पहिल्याने मानाच्या दुसऱ्या म्हणजे होऊन त्या ठिकाणी उपस्थित माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माननीय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, पोलीस साहेब कांबळे साहेब, या देवस्थानचे चेअरमन धर्मराज काळाजी साहेब, दिलीप माने साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत आज एंडी म्हणजे यांच्या उपस्थितीत पूजा झाली. आजचं एंडी म्हणजे कसं आपण कसं लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम कसं करतो, आज आपण पहिला हळदी लावतो, उद्या लग्न करून अक्षता घालतो. हा याला महत्त्व. हळदी तेलाभिषेक म्हणजे हळदी, आजपासून आज हळदी लावली. आणि हा विधी कुठं पार पडतो? सर्व 68 लिंगापाशी जेवढे 4 वर्षाप्रमाणे मी सगळं कुटुंब सिद्धरामेश्वराच्या यात्रेत करता येते आणि हब्बूवाड्यामध्ये तिची पूजा आजच्या दिवशी होते आणि तिथून यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आणि ह्या निमित्तानं आम्ही सर्व सोलापूरकरचं आनंदानं सण साजरा करतो आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूला विजापूर, बिदर या सगळ्या ठिकाणावरून लोक येतात आणि हा उत्सव मनवला जातो आणि मोठ्या प्रमाणात लोक येतात. तिथं सुख समृद्धी शांती याच्याकरता मी प्रार्थना. चला. सालाबादाप्रमाणे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या आज यात्रेला या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील विविध राष्ट्रातील लोक या ठिकाणी सहभाग होतात. त्यांना सर्वप्रथम सोलापूर पुण्यनगरी स्वागत करते. आज मकर संक्रांतीचा पहिला दिवस नंदीध्वजाचा आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मकर संक्रांतीच्या त्या नंदीध्वजाच्या सोबत या ठिकाणी मला अनुभवायला मिळालेले म्हणजे मी जन्मल्यापासून हा अनुभवच आहे. भविष्यात हे एक उत्तर भविष्य अशी हा आपलं जत्रा सोलापूरच्या सिद्धेश्वराचा आहे. अनेक कर्नाटक आंध्रामधले लोकसुद्धा या ठिकाणी बघण्यासाठी उपस्थित राहतात. जवळजवळ 10 लाख संख्येने या सोलापूर शहरात दाखल होतात. तर मला अतिशय आनंद आहे. सोलापूरमधून एक महापौर आज महापौर आहे आणि स्वतः मला असा अनुभव होतो की पुण्यनगरीमध्ये माझा जन्म झाला, हा माझा सार्थक झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या मकर संक्रांतीनिमित्त जर यात्रा सुरुवात होती. गेल्या 900 वर्षापासून त्या परंपरेपासून सुरुवात झालेली यात्रा 18 पगड जातीला सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारी यात्रा आजपासून सुरुवात झालेली आहे. प्रथमतः मी सगळ्या सिद्धरामेश्वर भक्तांना यांना या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो. ही यात्रा गेल्या 8 दिवस झाला या यात्रेचा उत्सुकता या इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात होतं आणि आणि ही यात्रा सुरळीत आणि चांगल्या रीतीनं होण्यासाठी सगळ्या भाविकांनी आपलं सहकार्य या यात्रेला करावं अशी मी विनंती करतो. हिर्याबू वाड्यातून मानाचे 7ही नंदीध्वज सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झाले. यावेळी ठिकठिकाणी या नंदीध्वजांचं पूजन भक्तगणांकडून करण्यात आलं. सनई चौघडा, बँड पथक, हलगीचा कडकडाट, हर्र बोला हर्रच्या जयघोषात निघालेल्या मिरवणुकीनं साऱ्यांचंच लक्ष वेधलं. बाराबंदीच्या पोशाखातील भक्तगणांमुळं हे दृश्य अधिकच विलोभनीय तसंच आध्यात्मिक अनुभूती देणारं ठरलं. दरम्यान दुपारच्या सुमारास हे मानाचे 7ही नंदीध्वज सिद्धरामेश्वर मंदिरात पोहोचले. इथं राजशेखर हिर्याबू, जगदीश हिर्याबू, विनोद हिर्याबू, सागर हिर्याबू यांनी विधिवत पूजन केलं. यानंतर सिद्धरामेश्वरांची आरती करण्यात आली. सिद्धरामेश्वर मंदिरातील अमृतलिंगास तैलाभिषेक तसंच सिद्धेश्वरांच्या आरतीनंतर मानाचे 7ही नंदीध्वज पुढे 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झाले. दिवसभर हा सोहळा सुरू होता. विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं भक्तगणांसाठी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या.
रात्री उशिरा हे मानाचे 7ही नंदीध्वज हिरेआबू वाड्याकडे परतले. एकूणच मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय अशा वातावरणात तैलाभिषेकानं ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून सोमवारचा दिवस हा अक्षता सोहळ्याचा असून लाखो भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा संमती कट्ट्यावर पार पडणार आहे. भक्तगणांमध्ये याची उत्कंठा लागून राहिली आहे.